नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPC बेसिक या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत बीएडच्या द्वितीय वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर म्हणजे शैक्षणिक तंत्रविज्ञान आणि त्यातील महत्त्वाचा असणारा विषय किंवा महत्त्वाचा असणारा घटक म्हणजेच अनुउद्देशन प्रणाली रचना याविषयी आपण माहिती या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। याआधीही 3 घटकावर आधारित मी MCQ आधीच्या लेक्चरमध्ये दिलेले आहेत। हे घटक 4 वर आधारित असे MCQ आहेत आणि घटक 4 चे नाव आहे अनुउद्देशन प्रणाली रचना। असं नाव आपलं घटकांचा आहे। तर बघा, पहिला प्रश्न आपण पाहू शकतो। त्याआधी तुम्हाला अनुउद्देशन प्रणाली म्हणजे नेमकं काय ही संकल्पना क्लिअर केली जाईल। आता बघा, अनुउद्देशन प्रणाली म्हणजे काय, तर या प्रणालीमध्ये काय केलं जातं तर उपागमानुसार मी तुम्हाला जे कालच्या चॅप्टरमध्ये सांगितले की प्रणाली उपागम म्हणजे काय ते तुम्हाला मी आधी सांगितलं आहे। त्या उपागमानुसार काय केलं जातं, शैक्षणिक उपक्रमाची जी तपशीलवार विस्तृत योजना आहे ती आखली जाते आणि त्या आखल्यानंतर त्याला कार्यान्वित केल्यानंतर त्याच्या वेळोवेळी चाचण्या केल्या जातात। एखादा कार्यक्रम आपण कार्यान्वित किंवा त्याची अंमलबजावणी केल्यानंतर तो कार्यक्रम पूर्ण झालेला आहे का, आपली उद्दिष्ट साध्य झालेले आहेत का याचं मूल्यमापन करून त्याच्यात प्रत्याभरण करून आपण ते कार्यक्रम व्यवस्थित पार पडला आहे का ते बघत असतो। त्यानुसार ही अनुउद्देशन अशी प्रणाली आहे। यामध्ये हे काय केलं जातं, एखादं कार्य कार्यान्वित केल्यानंतर त्याची वेळोवेळी चाचणी केली जाते, मूल्यमापन केलं जातं, त्यातूनच मिळालेल्या तथ्याप्रमाणे त्याच्यात योग्य तो बदल सुद्धा त्यात केला जातो आणि पुन्हा मूल्यमापन करून त्याच्या निष्कर्षानुसार पुन्हा ती बदल करून कार्यान्वित केली जाते। मूल्यमापन निष्कर्ष बदल मूल्यमापन निष्कर्ष बदल असे हे चालूच चक्रीय नियोजन चालू असतं, त्यालाच आपण अनुउद्देशन प्रणाली असं म्हणतो। तुम्हाला ही संकल्पना क्लिअर झाली असेल की अनुउद्देशन प्रणाली म्हणजे नेमकं काय। तर बघा, त्याच्यावर आधारित काही प्रश्न आहेत ते पाहूया। पहिला प्रश्न आहे, अभ्यासक्रम रचनेवर परिणाम करणारे घटक डॅश डॅश आहेत। अभ्यासक्रम रचनेवर परिणाम करणारे घटक ऑप्शन बघा, अ अभ्यासक्रम प्रक्रिया, ब आहे विद्यार्थ्याच्या गरजा, क आहे आशय आणि ड आहे वरील सर्व। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व। यामध्ये काय आहे, जो आपण अभ्यासक्रम तयार करतो किंवा त्याची जी अभ्यासक्रमाची रचना करते प्रत्येक इयत्तेनुसार किंवा प्रभागानुसार जो अभ्यासक्रम आपण तयार केलेला असतो त्याच्यावर कोणत्या घटकाचा परिणाम होतो, अभ्यासक्रम कशा प्रकारे तयार केलेला आहे म्हणजे त्याच्या प्रक्रियाचा परिणाम होतो। त्याचप्रमाणे विद्यार्थ्याच्या जे गरजा आहेत त्या अभ्यासक्रमामधनं विद्यार्थ्याच्या गरजाचा विचार करून तो अभ्यासक्रम तयार केलेला असतो आणि त्याचप्रमाणे अभ्यासक्रमामध्ये महत्त्वाचा असणारा घटक म्हणजे अभ्यासक्रमातील आशय याचा सुद्धा परिणाम अभ्यासक्रमावर होत असतो। तुम्ही त्या अभ्यासक्रमामध्ये कोणता घटक निवडला आहे किंवा विद्यार्थ्यामध्ये कोणते गुण विकसित करायचे आहे ह्या दृष्टीने आशय निवडलेला आहे याचा सुद्धा परिणाम हा अभ्यासक्रम रचनेवर होत असतो। म्हणून याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ड वरील सर्व। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, अनुउद्देशन प्रणाली रचनेच्या डॅश डॅश पायऱ्या आहेत। अनुउद्देशन प्रणाली रचनेच्या पायऱ्या कोणत्या आहेत विचारला आहेत। ऑप्शन बघा, अ गरजांचे विश्लेषण, ब आहे उद्दिष्टांची निश्चिती, क आहे वैकल्पिक मार्ग व पद्धती आणि ड आहे वरील सर्व। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व। अनुउद्देशन प्रणालीच्या या सर्व पायऱ्या आहेत, गरजांचे विश्लेषण, उद्दिष्टांची निश्चिती आणि वैकल्पिक मार्ग व पद्धती। याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास तर तुम्हाला सांगता येईल, गरजाचे विश्लेषण या पहिल्या पायरीमध्ये तुम्हाला सांगता येईल की आपण ज्या मुलांसाठी एखादा प्रकल्प राबवित आहेत तो प्रकल्प राबवण्याची खरंच विद्यार्थ्यांना गरज आहे का किंवा तो प्रकल्प राबवण्याची गरज विद्यार्थ्यासाठी आहे का याचा विचार करून आपल्याला तो प्रकल्प राबवावा लागतो। आपला प्रकल्प जर अनौपचारिक शिक्षणाचा असल्याने शालेय कार्यक्रम असो किंवा पाठ्यपुस्तकं इत्यादीचा आपण विचार करणार नाही। समजा हा प्रकल्प आहे की आपल्याला अनौपचारिक पद्धतीने विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचवायचं आहे, तर आपण ह्यामध्ये पाठ्यपुस्तक आणि शाळेच्या कार्यक्रमाचा विचारच करू शकत नाही, तर शाळेतून कसं मिळू शकेल याचाही विचार आपण करू शकतो। जसं शाळेच्या समस्या आहेत किंवा पाठ्यक्रमातील काही भागात सुधारणा आहे, बदल आहे, हा संपूर्ण पाठ्यक्रम हा सगळं गरज आपण लक्षात घेऊन तो कार्यक्रम नियोजित करावा लागतो किंवा तो अनौपचारिक शिक्षण आपण द्यावं लागतं।
त्याचप्रमाणे आपल्याला सांगता येईल की दिवसेंदिवस ठराविक पाठ्यक्रमाची गरज कमी होत चाललेली आहे. त्याऐवजी समस्याच्या निराकरणासाठी वेगवेगळे उपक्रम आखण्याची गरज आहे. म्हणजे काय, विद्यार्थ्यांच्या समस्या काय याचा विचार करून आपल्याला त्यानुसार अनुदेशन प्रणाली रचनेत बदल करायचा आहे. विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन आपल्याला तो रचनेत बदल करायचा आहे. त्यानंतर मग सांगता येईल तुम्हाला दुसरा पॉईंट, तो म्हणजे उद्दिष्टांची निश्चिती. त्याविषयी सांगायचं झालंच तुम्हाला, ही जी पायरी आहे अनुदेशन प्रणाली रचनेची, ह्या पायरीला खूप महत्त्व दिलेलं आहे. कारण नेमकं काय साधायचं आपल्याला त्या कार्यक्रमातून किंवा तुमच्या त्या उपक्रमातून ते आधी निश्चित केलं जातं. म्हणजे काय, तुमचे उद्दिष्ट आधी ठरवले जातात आणि नंतर प्रत्येक पायरीवर आपल्याला कोणकोणत्या कृती करायच्या आहेत याच्यावर सुद्धा या उद्दिष्टांच्या निश्चितीमध्ये भर दिलेला असतो. तुम्हाला उद्दिष्ट ठरवलं जातं आणि ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांचं कशा प्रकारे कृती करायचे हे सुद्धा या उद्दिष्टांच्या निश्चितीमध्ये ठरवलं जातं. आपल्या ध्येयपूर्तीमधूनच आपण गरजांची पूर्ती होत आहे असं नाही आहे. त्यात दोहात किती तफावत आहे याचा विचार करून आपल्याला उद्दिष्टांची निश्चिती करायची असते. म्हणजे उद्दिष्टाची निश्चिती हे सुद्धा अनुदेशन प्रणाली रचनेतली महत्त्वाची पायरी आहे. त्यानंतर सांगता येईल वैकल्पिक मार्ग व पद्धती याविषयी. जसं आपण वरच्या पायरीमध्ये पाहिले की उद्दिष्टांची निश्चिती करतो, पण उद्दिष्टाची निश्चिती केल्यानंतर किंवा ती उद्दिष्ट ठरवल्यानंतर ती उद्दिष्टे रुजवण्यासाठी आपल्याला कोणकोणते मार्ग अवलंबता येतील किंवा कोणत्या पद्धतीचा आपल्याला योग्य प्रकारे वापर करता येईल याचा विचार प्रामुख्याने आपल्याला या पायरीमध्ये करायचा आहे. म्हणजे वैकल्पिक मार्ग व शोधायचे आहेत. समजा तुमचं एखादं उद्दिष्ट एखाद्या मार्गाने पूर्ण होत नसेल तर त्यासाठी वैकल्पिक असा मार्ग तुम्ही ठेवला पाहिजे किंवा निवडला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला ते सांगता येईल. त्यामुळे अनुदेशन प्रणाली रचनेच्या पायऱ्या ह्या तिन्ही आहेत, म्हणून आपलं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ड वरील सर्व. त्यानंतरचा बघा प्रश्न, अनुदेशन प्रणाली रचनेची खालीलपैकी डॅश डॅश वैशिष्ट्ये आहेत. ऑप्शन बघा, अ ही संकल्पना सापेक्ष आहे. अनुदेशन प्रणाली रचना ही संकल्पना सापेक्ष आहे किंवा ही बंदिस्त नाही आहे. अनुदेशन प्रणाली रचना ही बंदिस्त नाही आहे आणि अनुदेशन प्रणाली रचना ही उद्दिष्टे स्पष्ट करतात. आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर ही संकल्पना कशी आहे, सापेक्ष आहे का, हे वैशिष्ट्य आहे का या प्रणालीचं, किंवा ही बंदिस्त नाही हे पण वैशिष्ट्य आहे का, उद्दिष्ट स्पष्ट करतात हे वैशिष्ट्य आहे का या प्रणालीचं. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. म्हणजे 1, 2, 3 ही तिन्ही उद्दिष्टे या प्रणालीची किंवा वैशिष्ट्य या प्रणालीची आपल्याला सांगता येतील, म्हणून आपलं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर ड. याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास तुम्हाला, ही संकल्पना सापेक्ष आहे. यामध्ये आपल्याला काय सांगता येईल, ही फक्त एका संकल्पनेला धरून चालणारी अशी प्रणाली आहे का, तर नाही आहे. समजा जर एखाद्या पाठाच्या नियोजनापासून ते वर्ग किंवा शाळा ही पूर्ण शिक्षण प्रक्रिया या संदर्भानुसार लहान लहान अशा अनुदेशन प्रणाली रचनाच आहे. म्हणजे ह्यामध्ये छोट्या छोट्या अशा समजा वर्गाची पुनर्रचना किंवा वर्ग अनुदेशन प्रणाली, शाळा अनुदेशन प्रणाली, पूर्ण शिक्षण प्रक्रिया अनुदेशन प्रणाली या सर्व प्रणालीचा किंवा रचनेचा मिळून एक अनुदेशन प्रणाली रचना तयार होत असते. म्हणून ही संकल्पना सापेक्ष अशी आहे. हे वैशिष्ट्य बरोबर आहे. पुन्हा हे बंदिस्त नाही आहे. यामध्ये काय, नवीन माहितीनुसार किंवा तपासणीतून प्राप्त झालेल्या तथ्यानुसार वा वातावरणातील बदलानुसार तिच्यात योग्य तो बदल होत असतो. म्हणून ही बंदिस्त अशी नाही आहे, कशी आहे, बदलणारी आहे. आणि उद्दिष्ट स्पष्ट असतात. यामध्ये काय असतं, या रचनेत काय असतं, अभ्यासक्रमाचे आपण उद्दिष्ट ठरवले असते. हे एक पायरी आहे, तुम्हाला मी वरच्या प्रश्नातच सांगितलं. स्पष्टपणे मांडलेली असतात आणि ती साध्य झाली की नाही किंवा कितपत साध्य झाली हे ठरवण्याचे निकषही आपण आधीच या प्रणालीमध्ये निश्चित केलेले असतात. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेचे मूल्यमापन या प्रणालीद्वारे शक्य होतं. म्हणजे उद्दिष्ट स्पष्ट असतात आधीच. आपण हे या प्रणालीद्वारे त्या कार्यक्रमाची उद्दिष्टे किंवा त्या एखाद्या अंमलबजावण्याची उद्दिष्टे आपण आधी स्पष्ट केलेली असतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, अनुदेशन प्रणाली रचनेचे आधारभूत मतप्रवाह डॅश डॅश आहेत. काही आधारभूत मतप्रवाह आहेत, ते कोणकोणते आहेत ते सांगा. ऑप्शन आहे अ वैयक्तिक फरक, ब आहे वर्तनवाद, क आहे आधुनिक तंत्रविज्ञान आणि ड आहे वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व. अनुदेशन प्रणाली रचनेमध्ये हे तिन्ही मतप्रवाह आपल्याला पाहण्यास भेटतात. त्याविषयी अधिक माहिती सांगायची तर,
शिक्षण प्रक्रियेमध्ये काही मतप्रवाह निर्माण झाले. त्या मतप्रवाहामधूनच अनुदेशन प्रणाली रचनेची निर्मिती झाली. जसं वैयक्तिक फरक हा मतप्रवाह आहे, यामध्ये काय सांगता येईल आपल्याला? समजा कोणत्याही दोन व्यक्ती असू किंवा विद्यार्थी असू, यामध्ये वैयक्तिक फरक असतात. प्रत्येक विद्यार्थी स्वतःच्या कुवतेनुसार तो आपल्या आवडीनुसार किंवा प्रेरणेनुसार तो शिकत असतो किंवा अध्ययन करत असतो. या वस्तुस्थितीच्या जाणीवेतूनच स्वयं अध्ययन पद्धती, अनुक्रमित अध्ययन किंवा तशा तऱ्हेचे साहित्य निर्माण होऊ लागले. कशामध्ये? अनुदेशन प्रणालीमध्ये. त्यानंतर वर्तनवाद या मतप्रवाहामध्ये तुम्हाला काय सांगता येईल की वर्तनवादामध्ये तुम्हाला सांगता येईल वर्तनवाद व स्किनर याचे जे अध्ययनाबाबतचे सिद्धांत आहेत ते शैक्षणिक क्षेत्रात मान्यता पावलेले आहेत. स्किनर माहीत आहे तुम्हाला, मानसशास्त्राचा मानसशास्त्रज्ञ आहे तो. त्यातून काय झालं? आशयाचे विश्लेषण किंवा लहान लहान पायऱ्यामधून विभाजन, अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थ्याचा सहभाग कसा वाढवता येईल किंवा त्याचा प्रतिसाद कसा घेता येईल किंवा त्याला येणाऱ्या अडचणीमध्ये प्रत्याभरण कसं करता येईल किंवा येणाऱ्या अडचणी सोडून आपल्याला त्याच्या नवीन ज्ञानामध्ये कसं प्रत्याभरण करता येईल, प्रलोभन कसं करता येईल, ह्या सर्व विचारांचा किंवा मूल्यमापनाचा विचार आपण विद्यार्थ्याच्या या कार्यामध्ये करायला लागलो आणि त्यातूनच या संकल्पनेचा नियोजनात आधारभूत असा अनुदेशन प्रणालीमध्ये संकल्प निर्माण करण्यात आला. त्यानंतर बघा आधुनिक तंत्रविज्ञान. आधुनिक तंत्रविज्ञानामध्ये आपल्याला सांगता येईल की आधुनिक तंत्रविज्ञानाने काय केलं? पूर्वापार चालत आलेल्या ज्या शैक्षणिक साधनामध्ये खूप बदल घडून आणले. म्हणजे काय तर पहिलं कसं राहायचं? फक्त फळ्या आणि खडू याच्याद्वारेच विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जायचं. पण तसं कालांतराने आधुनिक तंत्रविज्ञानामुळे काय झालं? जे शैक्षणिक साधनं आहेत त्यात खूप बदल झाला. जसं दूरदर्शन आहे, आकाशवाणी आहे, वृत्तपत्रे आहेत, या माध्यमाची आपल्याला शिक्षणात गरज पडू लागली आणि त्याद्वारे शिकणं सोपं झालं. जसं आपल्याला एक सांगता येईल की दृक श्राव्य साधनामुळे काय झालं? शिक्षण प्रक्रिया ही आकर्षित करण्यात आली आणि त्यामुळे मिळणारे यश हे चांगल्या प्रकारे झालं. अभियांत्रिकीतील जी प्रणाली आहे किंवा विश्लेषण आहे या संकल्पनेचा परिणाम सुद्धा आपल्याला शैक्षणिक नियोजनात दिसू लागला. अशा प्रकारे आपण ह्या अनुदेशन प्रणाली रचनेमध्ये असणारे थोडेच प्रश्न होते त्याच्यावर आधारित मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. राहिलेले जे घटक आहेत ते मी पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहेत. याच्यावर आधारित माहिती म्हणजे पूर्ण चॅप्टर झालेला आहे. तुम्हाला नेमकं लक्षात काय ठेवायचं आहे की अनुदेशन प्रणाली म्हणजे काय, त्याच्यात येणाऱ्या पायऱ्या किंवा त्याची वैशिष्ट्ये, त्याची रचना कशी आहे किंवा त्यांच्याद्वारे जे निर्माण झालेले मतप्रवाह आहेत ते मतप्रवाह कोणते, त्या मतप्रवाहाची संकल्पना तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे. त्याच्यावर आधारित कसं जरी प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पडला तरी तुम्ही त्याच्यावर उत्तर लिहू शकता. अशा प्रकारे आपण हे घटक 4 पाहिलेला आहे. राहिलेले घटक पुढच्या लेक्चरमध्ये. जर तुम्हाला माझं चॅनल आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.